गुड मॉर्निंग. आज आहे डे 18. आज आहे माझी एक्झाम. सो मी आज कामावरून सुट्टी घेतली होती आणि इथे मी रेडी होत होते आणि डोळे एवढे सुजून गेले होते की झोपसुद्धा झालेली नव्हती माझी. इथे पटपट रेडी झाले आणि इथे असे रेडी होते जसं काही खूप काही फिरायला चालले. अभ्यास तर कवडीभरचा मी केलेला आहे नाही, जो की पेपराला चालले. इथे चहा करत होते आणि चहाने पिला तर मी डायरेक्ट पेपराला झोपूनच गेला असं वाटतं आणि जेवण करते. मला काय माहिती पेपर आले की मला असं चक्करसारखं व्हायला लागतं पेपरामध्ये, माहीत नाही का बरं. तर जेवण वगैरे करून गेले, मी कॉलेजला पोहोचले आणि कोणाचं नशीब एवढं खराब कसं काय असू शकतं. मला 1 नंबरचा बँच भेटला. जातं तेच बोलत होती की यार मला 1 नंबरचा बँच नको यायला आणि तोच आला. 4:30ला एक जण बाहेर आली आणि इथं निर्लज्जासारखी हसते. मला पेपर इतका घाण गेलेला होता की वाचणारा पण म्हणेल की हे तो पुस्तकात नव्हतं जे या पोरीने लिहिलेलं आहे. तर झाला गेला पेपर, जाऊ द्या. कॉलेजवरून बाहेर निघालो, सायबरला गेलो, जे काल प्रिंट टाकले होते पुस्तकांचे ते घेतले आणि तिथून मग भूक लागली होती. म्हटलं चला चहा पिऊन घेऊन या. कॅफेत गेलो. 20 रुपयाचा हा चहा घेतला आणि चहामध्ये कवडीभरची पण साखर नव्हती. हा 40 रुपयाचा गार्लिक ब्रेड घेतला होता. त्या अँगलनी हा 40 रुपयाचा वाटतोय. आणि इथे आम्ही परत पेपरविषयीच बोलत होतो की यार पेपर एवढा घाण गेलेला आहे, काहीच्या काही लिहून आलेलं, आम्ही सर्व मनाने ठोकून आलेलो त्या पेपरामध्ये. बस मग तिथून निघालो घरी जायला आणि घरी पोचता पोचता एवढी थकून गेले होते. पहिला पेपर देऊनच मी एवढी थकले, बाकीचे 5 पेपर माहीत नाही कसे जातील. आणि इथे मला संध्याकाळी सायबरला जायचं होतं. काल फॉर्म भरला नव्हता गेला कारण आम्ही मेन जे होतं ते पासपोर्ट फोटोज घेऊन गेलेलो नव्हतं. इथे फॉर्म भरून झाला आणि 2 तासानंतर आम्ही सायबरवरून निघालो. घरी गेले आणि सरळ जेवायला बसले. ते प्लेट भरून डाळ भात खादडला आहे मी. त्यानंतर बस मग आता झोपायला चालले आणि उद्या जॉबला पण जायचं आहे मला सकाळी सकाळी. बाय, गुड नाईट.